ताजा ताजा आणला यो मासा उद्देशा हळदीला या प्रदुम्याच्या हळदीला दादा ये रे ये मजा करूया चला दादा ये रे ये मजा करूया चला दादा ये रे ये मजा करूया चला हे बघा दोन हालत गावात एकत्र आलं असं जल्लोष पाहायला भेटतं आपल्याला. दोन भावांच्या हल्दीसाठी 1.5 टन चिकन आणला होता. हे बघा मांडवासाठी 600 किलो मटण मेजवानी देखील आहे. आत्या हाय कर, आत्याचा वडा बघा. आमच्या भावांच्या हळदीला यायचा हा. हे बघा मित्रांनो हल्दीसाठी घोल मासे आणलेले आहेत. हे बघा कसले दबाके पीस आहेत. हे बघा समोर दिसत आहेत आपले. सकला पण आहे आणि बघा कापाची सुरुवात झालेली आहे. आणि आपली सर्व मंडळी मामा स्वतः इथं बसलाय मावरा कापाला. बघा सर्व आपली मंडळी आहे. ठीक आहे बघा घोल आयला यो पीस बघ काय असला हाय बघ पीस बघा काय यो. मामा साधारण किती वजन असेल तुला अंदाज? 17-18 किलोचा 18 किलोचा घोल मासा बघता हाय बघा कसला तो. काय भाव चालला आहे म्हणजे आता या याच्यामध्ये? 900 रुपये. 900 रुपये 900 रुपये किलो. 900 रुपये किलो माशाचा ना. मासाचा बहुत वेगळा आहे बघा. आहे त्यांना असं ठेवू का उभं धरून. कडक पीस आहेत तर दोन जबरदस्त पीस आहेत. बघा पीस बघा काय. हा बारका बारका बघून नको मोठा घे. बघा ओके तो सकला उचला ना कोणतरी. पियुष भाई आलाय. सकला मासा घोल मासा उचलाला. ताजा ताजा आणला यो मासा ताजा ताजा आणला यो मासा उद्देशा हळदीला या प्रदुम्याच्या हळदीला दादा ये मजा करूया चला दादा ये मजा करूया चला. आपल्या समोर बारका काका आहे ज्यांनी 2-3 दिवस प्रत्येक सोल्याला त्याच्या स्टेपिंगवर सर्वांना म्हणजे हौसून ठेवलेला आहे. त्याला फक्त डान्स करायला त्याची काकीसत लागते. बरोबर बोललो ना? एकदम कप्पल डान्स सुद्धा केला त्यांनी. काका आपलं नाव? माझं नाव निलेश गजानन चौलकर. आपल्या हल्दीसाठी काय काय मेजवानी आपल्याला बघायला मिळणार आहे? हल्दीसाठी खास करून आपले घोल मासा आणलेले आहेत. त्यानंतर सकला मावरा आहे, हरिया आहे, त्याच्यानंतर नारला आहे, असा काय सगळा प्रकार आहे. आणि उद्या जलगोश आहे एकदम असा चिकन अखंड रान करून द्यायचं आहे सगळ्यांना खायला. आणि हल्दीसाठी अशी मजा करायची आहे की काहीतरी करूनच दाखवायचं आहे. करून संध्याकाळच्या वेळेला मटणाचा सगळ्यांना जेवण असणार आहे. तो पण 600 किलो मटण आहे. असं काही कमी वगैरे काय नाही. 600 किलो मटण असणार. कमी पडला तरी पण आणखीन तयारच आहे. आणि आपल्याला चिकन रान जागेवरती खायला भेटेल. चिकन रान जागेवरती पॅक मारताना गरमागरम चिकन रान. अरे बाबा धमाल असणार आहे मांडवाला. धमाल असणार आहे. ओके. आणि आपण घोल मासे किती आणलेले? घोल मासे हे काहीतरी आता एक 25-30 घोल मासे आहेत. त्यानंतर सकले आहेत, नारला. ओके. असा प्रकार सगळा ताजा मावरा आहे. ताजा मावरा आहे. आमच्या माझ्या भावाचा मोठा दरार आहे. हल्दीला ताजा मावरा आहे. ओके काका मस्त. आणि डान्स पण मस्त करत असो काका तो. थँक्यू. आणि बघा मित्रांनो अलिबागचा फेमस लोणचा आंब्याचा लोणचा त्याची तर तयारी सुरू आहे. गोड लोणचा ना फेमस आहे. लोणचा प्रत्येक कार्याला असते. साखरपुड्यापासून सर्व कार्याला आहे आणि अलिबागमध्ये फेमस आहे. नवीन घरी आहोत आणि हे बघा इथं भरपूर सारे ब्लेझर आपल्याला पाहायला भेटतात. आणि काका सुद्धा आहे. हे बघा काका एवढे सारे ब्लेझर कशासाठी? आमच्या चौलकर कुटुंबाला सगळ्यांना हळदीचा आणि लग्नाचा एक लुक केलेला आहे. ते सुद्धा आम्ही आपल्या म्हणजे ह्याच्यातून देणार आहोत. म्हणजे आपले चौलकर परिवार दोन भावांकडून असा बोलू शकतो आपण. दोन भावांकडून हे सर्व फक्त हा कोळी लोक आहे हल्दीसाठी. हा आणि तो ब्लेझरचा आहे. ब्लेझरचा आहे म्हणजे हल्दीचा आणि लग्नाचा ब्लेझर वगैरे सर्व आपले दोन भावांकडून सर्वांना दिले जाईल. नाही तुळशीदास चौलकर कडून सगळ्यांना देण्यात येणार आहे. ओके दादा. ओके काका.
हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज मानतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, साखर कोलिवाडीमध्ये चौलकर परिवारामध्ये आनंदाचा क्षण सुरू आहे, सोहळा सुरू आहे. ते सर्व सोहळा मी गेल्या 3-4 ब्लॉगमध्ये दाखवत आहे. आज पूर्ण तयारी हल्दीची कशी असते ती तुम्हाला दाखवते. पूर्ण धमाका आहे, फुल मजा येणार या हल्दीच्या ब्लॉगमध्ये. कदाचित थोडा मोठा होऊ शकते, सो पूर्ण ब्लॉग बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळीचे 7 वाजता मी हा ब्लॉग सुरू केला आहे. मच्छी कटिंग होती ती काल थोडीशी सुरू केली होती, तर ती देखील दाखवले. आणि आता सकाळपासून मांडवामध्ये काय होणार आहे दिवसभर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला भेटवतो सर्वांना, कशी तयारी, धमाकेदार तयारी आहे ती दाखवते. चला जाऊया आतमध्ये. हे बघा, सकाळी पहाटे पहाटे मामाकडून आपला गरम गरम चहा आलेला आहे. मामा शुभ सकाळ. ओके, नाही घे चल आलोच. हे बघा, सर्व इथं भजन मंडळी आहे आपली गावातली आणि इकडे सगळी व्यवस्था सुरू आहे. हे बघा पब्लिक बघा, सकाळीचे 7 वाजले आणि काकी आहे, घाऱ्या, पापडी, आंबार आहे. नाश्त्याची व्यवस्था चालू आहे, म्हणजे सकाळचे पहाटे 7 वाजता. नाचायला येऊ दे का खावायला येऊ दे? आणि राहायची पण सोय आहे सांग. पियाची पण सोय आहे. ओके, जर पियाचा असेल कोणला तर मोठी काकी ना, मोठी काकीला बेटा. खायचा असेल तर छोटे काकीला. हे बघा, मांडव फुल भरलेला आहे आपला. एके बाजूला गाणी, एके बाजूला भजन, एके बाजूला घाऱ्या बनवतात, एके बाजूला जेवण बनवतात, एके बाजूला घाऱ्या तलतायत. काय काय दाखवू एक सोबत. ही छोटीला पण आणलीत मांडवाला. घाऱ्या माझी तर कसं काय येऊ. हे बघा, ताईस आहेत ज्यांना आपली पहिले साखर कोलिवाड्यामध्ये पहिली जेव्हा आपण व्हिडिओ शूट केली होती तेव्हा आपली भेट झालेली पहिली. आता कम से कम 2 वर्ष झाली त्या गोष्टीला, 2 वर्ष झाली. ओके, मारल्या आता पण आल्या ना ऑर्डरी. ओके, आता पण नंबर घेऊ. ओके चालेल. या ताईंचा नंबर डिस्प्ले होत असेल. यांचा पूर्ण महिला मंडळ आहे जे येऊन हे सर्व कार्याला हातभार लावत असतात. तर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर समोर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मी नंबर समोर देईन. हे बघा, आत्या हायकर, आत्याचा वडा बघा. नाही बरोबर आहे, हाताने बनवू शकता पण साच्याची सवय तुम्हाला नाही. बरोबर बरोबर आहे, बरोबर. घाऱ्या बनवतात, घाऱ्या तर आपल्या खास आहे. चला, हे बघा, छोटी काकी आपल्याला कुठं घेऊन आले. छोटी काकी घेऊन आले आपल्याला अलिबागचा फेमस लोणचा दाखवण्यासाठी. हे बघा, मोठ्या प्रमाणात लोणचा केलेला आहे. हे बघा, मस्त. चला, खुश ना? हे बघा, आनंद आहे सर्वांना ना. 2 मुलांचा, त्यांच्या आज लग्न कार्य आहे, हळद आहे आज. खूप जल्लोषात करणार आहे आणि तयारी तर तुम्हाला दाखवणारच आहे मी. ओके चलो. हे बघा, स्वीटी आहे, तिचा देखील इकडे मानपान होत आहे. हे बघा. ओके,
दोन भावांच्या मामा आणि काकाचा प्रेम बघा किती आहे. या हे बघा मित्रांनो, आता दोन भावांची केली आणायला चाललोय आणि गावातली सर्व मंडळी बघा जमलेली आहे. बघा, एवढी सगळी मंडळी जाणार आहे आता केली आणायला. फुल धमाल वाजत गाजत जातात केली आणायला बघा. हे बघा मित्रांनो, केली घेऊन आपली सगळी गावातली मंडळी आलेली आहे आणि त्यांना आल्या आल्याच नाश्ता आपण देत असतोय बघा. आल्या आल्या नाश्ता, हो आल्या आल्या नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे मस्त. सगळी मंडळी बसलेली आहे. दोन्ही नवरदेव आता टकाटक मध्ये तयार झालेले आहेत. आता आपण देवांजवळ जाऊ ना, थोड्याच वेळात देवांजवळ जाऊ. सर्व काय तुम्हाला आजचा सोहळा दाखवीन. त्यापूर्वी दोघांना भेटू आपण. चेहऱ्यावरती गोड हसू आहे त्यांच्या आणि 4-5 दिवस फुल जागरण केलेलं आहे त्यांनी. तर ठीक आहे, पहिले मोठे दादाकडे जाऊया. दादा काय सांगशील, कसं वाटतंय? जेव्हापासून कार्य चालू झाले तेव्हापासून जे साखरपुडा मामसोला हे सुखरूप पार पडलं आहे. आजचा दिवस हल्दीचा आणि उद्याचं लग्नाचं हे पण एकविराचरणी आणि खंडोबाचरणी सुखरूप जाऊ दे हीच माझी इच्छा आहे. आणि जे काही मंडळी आले त्यांचं पण मी आभार मानते. अशीच आलं संपूर्ण हा दिवस अत्यंत चांगला जावा हीच एकविराचरणी प्रार्थना. ओके दादा, आता उद्देश आहे, उद्देश काय म्हणशील, कसं वाटतंय? जसे आता हे 3-4 दिवस सुखरूप गेले तसं आजचा हिशोला एन्जॉयमध्ये जायला पाहिजे. हीच कुलदेवता आहे जे तर प्रार्थना. ओके, आणि सध्या मनामध्ये काय चाललं आता? हालत लागेल तुझे बाई. तरी मनामध्ये खुशीचं चाललंय. ओके, धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. वडेवाली पुढे घ्या. हे बघा, सर्वजणी जमल्यात मस्त. त्यांचा आज हा साड्यांचा ठाट आहे आणि करवल्यांचा हा ड्रेसचा ठाट आहे. मस्त दिसतात बघा सर्वजणी. आणि आता आपण कुठं चाललोय? आपण आता नवरीकडे वडे घेऊन चाललोय. नवरीकडे वडे घेऊन चाललोय. तर आता वाजव दादा, वाजव.
बघा आता नवरीकडचे पण वडे आपल्याला मिळालेले आहेत. ओके झालं ना. जेव्हाचं आमंत्रण दिला ना. भेट घ्या. ओके हे बघा आपल्या वहिनी आलेल्या आहे. मस्त हल्दीच्या लुक मध्ये दिसते आपल्याला. नवऱ्याकडच्या पण वडे घेऊन आलो होतो. वहिनी वडे कसे लागले? मस्त लागले. तुमचे पण आम्ही घेऊन चाललोय भावासाठी आपल्या. ओके आणि छान दिसतायत. थँक्यू. ओके शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. थँक्यू. ओके चला आता निघताय ना का वहिनीला काय घेऊन आत्ताच चला ना घेऊन उद्या ना नाही तर मुलं आत्ताच चला. एक दिवस राहू दे. ओके उद्या घेऊन जाऊया. दोन भावांची आजी आपल्या समोर आहे. आई नाव काय? राजीबाई गजानन चेवलकर. काय सांगशील दोन पोरांचा कार्य घरान आहे. पहिला कार्य आहे आपल्या घरान. नातवासांचा. कसा वाटतंय नातवासांचा? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. आणि ही सगळी पब्लिक जमलेली आहे मंडळी जमलेली आहे त्यांच्यासाठी काय सांगशील? चांगलंच वाटतं. सगळ्यांना सांगायचं जेवून जा. हा ना जेवण जा. आजी साहेब बघा कार्याला पैसे घेऊनच आहे उरवाला ना. ओके आहे धन्यवाद आहे. हे बघा मित्रांनो खरी मजा तर हे रील्स वाल्यांची आहे जे रील्स शूट करतात. आम्ही सकाळपासून आलोय अजून नाश्ता नाही केलाय आणि या पोराने आता आलाय अजून मोबाईल बाहेर नाही काढला आणि पहिला नाश्ता करायला बसलाय ते पण 3-3 प्लेटी घेऊन. ताजा आणला यो मासा उत्तेजच्या हळदीला या प्रद्युम्नाच्या हळदीला. दादा ये रे ये मजा करूया चला. 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 आपल्या दोन भावांचे आजोबा आपल्या समोर आहेत. बाबा नाव काय आपला? हरिराम धर्मा चेवलकर. बाबा दोन नातवांचं कार्य घरात आहे. थाटा माटात कार्य सुरू आहे. काय म्हणशील कसं वाटतंय? परमेश्वर कृपेने आनंदात वाटे एकदम आनंदात चाललाय सोला आमचा. आणि हा परमेश्वराला माझी विश्वास आहे काय माझ्या नातुंडाचा आनंदाने कार्यभाग होऊ दे. आणि सगळे बालगोपाळ आहेत जे नाचणारे खेळणारे जे येणारे त्यांना परमेश्वरा आनंदाने सुखाने ठेव बस. ओके बाबा धन्यवाद बाबा. आणि बाबाने 2-3 दिवस फुल नाचून गाजून मजा केलेली आहे. आणि आता आम्ही 2 दिवस नाचून फुल मजा केलेली आहे.
तर चला मित्रांनो, पोचलो आपण थेरोंड्याला. चौलकर परिवाराच्या जुन्या आणि पहिल्या घरी आपले दोन्ही नवरदेव इथं बसलेत आणि पूर्ण परिवार आहे बघा, सुरुवात झालेली. तर चला मित्रांनो, आपल्या जुन्या घरून आपण निघालोय आणि आता आपण चाललोय ते आपले कुलदेवतांना भेटण्यासाठी, त्यांचा मानपान करण्यासाठी. बघा, दोन्ही भाऊ आपल्याला तली घेऊन दिसत आहेत. हार नारळ वगैरे सर्व घेऊन आहेत. जे मानाचा जो सामान आहे तो घेऊन आहेत सर्वजण. आणि आपल्या करवल्या, मानाच्या करवल्या बघा आहेत. लगेच नाचाची सुरुवात. इकडनं या रस्त्यातून आम्ही पास होत होतो आणि तितक्यात आम्हाला असा घमघमाट असा वास आला नाकावरती. त्यामुळे मी तर मला आवरू नाही शकलो स्वतःला आणि बघण्यासाठी आलो. सकल्याचा कालवण आहे, सकल्याचा कालवण आहे बघा. ताई आहे इकडं, आहे ताई. नंतर तुम्ही काय बनवताय? काय बघा, घोल माशाचा. आता दुपारसाठी आहे काय घोल मासा? दुपारसाठी घोल मासा आहे ताई आपली. बघा, नंतर पुढे जाऊन काय आहे? भात. भात मेन म्हणजे मला याचा वास आलाय वाटतं. सुरमई फ्राय. सुरमई आजचा स्पेशल मांडवाचा आकर्षण म्हणजे नवरदेव तर आहेतच, प्लस चिकन रान असणार आहे ना आपल्या सकाळपासून. बघा, सुरुवात केली. इकडे कोण बघतच नाही, जुरली काय. आम्हाला पाहुण्यांना बोलवा बिलवाचा काय. आम्ही दिवसभर आता व्हिडिओ शूट करतोय. फक्त व्हिडिओ काढ, व्हिडिओ करतोस पण एडिटच नाही करून आता. आणि हे बघा, यो चेहरा नीट बघून ठेवा. हा तो आहे, मी तो नाही आहे. त्याची व्हिडिओ एक पण नाही काढणार. फुल धमाल असणार आहे आपल्या मांडवामध्ये. इथं आता चिकन तंदुरी चालले ना सध्या. ओके, बघा कोंबड्या बघा किती कापल्यात आणि याच्यात तयार बघा किती आहेत. 2 भावांच्या हल्दीला भरपूर मजा येणार आहे. आणि इकडं बघा मित्रांनो, 2 भावांच्या हल्दीसाठी 1.5 टन चिकन आणला होता. आहे बघा, 1.5 टन अनलिमिटेड तंदुरी तुम्हाला खायला भेटेल मांडवात. जर तुम्ही आला असतात तर, आला असाल तर ठीक, नसेल आलात तर तुम्ही मिस केल्या त्या गोष्टी. 1.5 टन चिकन भाई. हे बघा, खाशील तेवढ्या चिकन रान. ओके ओके, बघा माणसं दमतील पण कोंबड्या नाही दमणार. माणसं दमतील पण कोंबड्या संपणार नाही. कसा काम. आता कसं वाटतंय? एक नंबर. आता फील आली, आता फील आली खरी. हल्दीची फील आता आले. हे बघा बाई, इकडे देख ना भाई. थांबतच नाही बघ. शिवभाईचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा आमचं ताट बघा. हे बघा स्पेशल. नाही नाही, मजा नाही, मजा नाही, मजा नाही, मजा नाही. चला बाय बाय. हे बघा मित्रांनो, हळद निघायची वेळ झालेली आहे. म्हणजे हळद आपली मिरवतात गावामध्ये, ती निघायची वेळ झालेली आहे. आणि इकडे बघा, आजच्या रात्रीची मेजवानी म्हणजे आज रात्री मटण असणार आहे आपल्याला. 600 किलो मटण आज आपल्या हल्दी म्हणजे मांडवासाठी आणलेलं आहे.
ते बघा मोठे मोठे डिगे आहेत. मोबाईलमध्ये कदाचित छोटे दिसू शकतात. एक दुसरा आणि नंतर हे बनवलेलं आहे बघा. हे प्रॉपर झालेलं आहे. हा हे बघा मस्त कोथिंबीर मारून ठेवलेलं आहे. 600 किलो आहे ना मटन दादा? 600 किलो आहे. आणि याच्यात पण आहे हे बघा, याच्यात पण आहे. मस्त. ओके चला धन्यवाद. कालवा
यो मासा ताजा ताजा आणला यो मासा उत्तेजच्या हळदीला या प्रद्युम्नच्या हळदीला दादा ये रे ये मजा करूया चला 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 गावाच्या चौकात हाय हो घर गावानं फेमस चौल कर गावानं फेमस चौल कर गावानं फेमस चौल कर गावाच्या चौकात हाय हो घर गावानं फेमस चौल कर गावानं फेमस चौल कर गावानं फेमस चौल कर दारी मांगीन माऊली मायेची सावली मांगीन माऊली मायेची सावली उधारी आमच्या कुला आता उधारी आमच्या कुला दादा ये रे ये मजा करूया चला 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 गजानन चौलकर फेमस नाव हरिराम चौलकर पाठीचा भाव हरिराम चौलकर पाठीचा भाव हरिराम चौलकर पाठीचा भाव मेहनत त्यांनी केली हो फार बोटीवर बोटी बांधल्यांची कार बोटीवर बोटी बांधल्यांची कार बोटीवर बोटी बांधल्यांची कार चौलकराला परिवाराला चौलकराला परिवाराला आशीर्वाद लाभला त्यांचा आशीर्वाद लाभला दादा ये रे ये मजा करूया चला 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 कैलास काका रवींद्र काका पाठीवर आहे. हे बघा आपली हळद पोचलेली आहे आपल्या घरी आणि आता इथं हळद लावतील ना इकडे हळद लावतील आणि मस्त दोन्ही नवरे बघा बारका नवरा आपला बिझी आहे फोनमध्ये सगळ्यांना रिप्लाय देण्यात मस्त कोली ट्रेडिशनल लुक मारलेला सर्व त्यांचं पासून बघा पद्धतशीर आणि लाइटिंग पण लावली आणि सर्व करवलं आहेत बघा याही पण मस्त आणि गॉगल बघेल भारी आहेत रा कडक सोय केली ती मस्त दिसताना हे पण करवलं पण पूर्ण प्रॉपर कोली ट्रेडिशनल लुक मध्ये ठीक आहे चला आता सोय करायला जा ही बघा छोटी करवली मस्त कोली लुक मध्ये आज कोली लुक बघायला भेटला आपल्याला कोली ट्रेडिशनल लुक छोटा मस्त एकदम पाठी दाखव इथं बघा मावरा बिवरा आहे पाठी बघा कोली मामा आणि कोलीन बाय आणि बोट पण आहे ही तुमची बोट आहे काय आणि कानातले पण बघा तिथे मस्त एकदम सर्व आणि पाठी पण आहे पापलेट पाठी दाखव पाठी हे बघा पाठ नाही पाठी चिंबोर आहे ओके इथं बघ हाय कर सगळ्यांना मस्त हा डीजेचा सेट बघा कसला लावलाय जबरदस्त लावलाय पण एवढा आवाज आहे ना त्या कानात कापूस घालायला लागला आता डीजे बंद असला जरा शांतता वाटते रात्री काय ऐकणार नाही धमाकूल घालते तिकडे मस्त आहे मंडप आणि मेन म्हणजे आपलं घर आहे ना तो मेन नाक्यावरतीच आहे तर 40-50 जागा आहे आपल्या समोर चल
हे बघा मित्रांनो, आया विषय खोल आहे. हे बस इथं हे बघा मित्रांनो, एके साईडला डीजे आणि एके साईडला ऑर्केस्ट्राची व्यवस्था केलेली आहे लाईव्ह. इकडे बसायचा आणि इकडे नाचायचा. आजच्या सोल्यासाठी हल्दीसाठी सुंदर लुक केला होता. म्हणजे आजचा तुम्ही ठरवलेलात काय ट्रेडिशनल कोली लुक मारायचा आहे. खूप सुंदर दिसतंय आणि पोरांनी पण कोली ट्रेडिशनल लुकच मारलेला आणि मस्त दिसतंय बघा सर्वजण. आणि तुमच्या बोटी दाखवा पाठच्या. कोली लोक त्यांची शान आहे बघा, सर्वांच्या बोटी आहेत. आणि मला वाटतं त्यांच्या स्वतःच्या ज्या कलरच्या बोटी आहेत ना, त्यात एक कलर केलेले आहेत तशा. नावं पण टाकलेले आहेत काय बघा, नावं पण टाकलेत त्यांनी. डिटेलिंगमध्ये आहे, पूर्ण डिटेलिंगमध्ये आहेत बोटी वगैरे. ठीक आहे, खूप छान. स्वतः केलाय, म्हणजे स्वतःचा ब्लाउजवर स्वतः सेल्फ पेंटिंग केलेलं आहे. पेंटिंग स्वतःच तुम्ही केलेलं आहे? स्वतः केलेलं आहे, कुठे ऑर्डर नाही दिलेली आहे. अरे मस्त, ठीक आहे. आम्हाला असं खूप एन्जॉय. म्हणजे आवड असते, सोला आल्यावर आवड असते आणि त्यात स्वतःहून केलं त्याचा अजून अभिमान बोला किंवा अजून भारी वाटत असते. ओके, खूप छान लुक झाल्यात तुमचा सर्वांचा. सर्वांना घेणं एका व्हिडिओमध्ये आणि त्यांची बाईट घेणं पॉसिबल नसते. ब्लॉग आपला मोठा होत असते, म्हणून जेवढ्यांना भेटते पॉसिबल होते तेवढ्याने मी घेत असतो. ठीक आहे, थँक्यू.